नमस्कार मित्रांनो, 2024ची निवडणूक संपली आणि या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने मुद्दा म्हणून मराठा आणि ओबीसी फॅक्टर असे दोन मुद्दे राबवण्यात आले। तरीही जनतेने त्या सर्व मुद्द्यांना बाजूला ठेवून जतमध्ये आमदार गोपीचंद पडळकर निवडून आले। भाजपने महायुतीने त्यांना आपला चेहरा म्हणून जत तालुक्याला त्यांचं चित्र दाखवलं। त्यामध्ये प्रामुख्याने एमआयडीसीचा मुद्दा आला, ओबीसी फॅक्टर आला, भूमिपुत्र आला, विकासपुत्र आला। या सर्व घटकांना मागे टाकून महायुतीचा आमदार गोपीचंद पडळकर जत तालुक्यातून निवडून आले। सर्वांनी त्याचं स्वागत केलं। जत तालुक्याचे ते आमदार बनले। तर आमची एक इच्छा आहे की जत तालुक्याला आजपर्यंत एक मंत्री म्हणून भेटलेला नव्हता। आज एक विकासपुत्राच्या नावावर पडळकर साहेब निवडून आले। तर या साहेबांना एक सांगली जिल्ह्यामध्ये सुरेश भाऊ खाडे, सुधीरजी गाडगीळ, आणखी भरपूरसे महायुतीचे आमदार निवडून आले। महायुतीचे आमदार निवडून आले, एकही आमदार भाजपला महायुतीला मंत्रीच्या रुपयाचा लायकचा वाटला की नाही, हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे। सांगली जिल्ह्यामध्ये मंत्री म्हणून एकही आमदार जन्माला आलेला आहे किंवा लायकीचा आहे की नाही, हे सुद्धा महायुतीला आजपर्यंत कळलं नाही। तर आमची एक विनंती आहे की देवाभाऊने पडळकर साहेबांच्या प्रचारामध्ये तुम्ही पडळकरला निवडून द्या आणि त्याला मंत्री बनवतो, इथपर्यंत त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आम्ही आमच्या जत तालुक्यामध्ये एक आमदार निवडून द्यावा म्हणून निवडणूक दिलेली नाही, तर आम्ही या जत तालुक्यातून एक मंत्री निवडून दिलेला आहे। आमच्या मनातील मंत्री आहे ते तुम्ही स्वप्न पूर्ण करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहात। देवाभाऊ, तुम्हाला विनंती आहे, आमच्या जत तालुक्याला एक मंत्री द्या। जत तालुका सुजलाम सुफलाम होईल अशी आम्ही आशा बाळगलेली आहे। आमच्या आशेवर पाणी फिरवू नका, पडळकर साहेबांना मंत्रीपद द्यावं अशी तुम्हाला विनंती आहे। महायुतीला विनंती आहे, सर्व घटक पक्षातील जे जे घटक पक्ष भाजपमध्ये महायुतीला सपोर्ट करतात त्या सर्वांना एक विनंती आहे, कोणीही एक दुसऱ्याचं पाय मागं न ओढता पडळकर साहेबांना मंत्री होण्यासाठी सपोर्ट करावं, की भविष्यातील हा उगवता नेतृत्व खूप मोठा चांगला भविष्य असलेला नेता आहे। सर्वांना विनंती आहे, त्यांना मंत्रीपद द्यावं। देवाभाऊने योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काही निवडणुकामध्ये याचे आपल्याला गंभीर स्वरूपाचे परिणाम पाहायला मिळतील आणि पडळकर साहेब जे पाऊल उचलतील ते या सांगली जिल्ह्यातील तमाम बहुजनांना त्यांचं पाऊल हे सर्वांना मान्य असेल। एवढेच बोलून मी थांबतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।